हॅलो गाईज, परत एकदा तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मला कालच्या व्हिडिओवरती कमेंट्स आल्यात की मराठीमध्ये व्हिडिओ बनव, तर मी आज मराठीमध्ये व्हिडिओ बनवते. मी उठले 9 वाजता आणि आज माझं कॉलेज नव्हतं बिकॉज माझे लेक्चर्स नव्हते. तर आता आपल्याला फक्त क्लास अटेंड करायचे आहे. हॅलो मी क्लासमध्ये पोहोचले आहे. आता मी हे कंप्लीट करणार आहे. मी आज लवकर आली होती कारण की मला ब्लॉग शूट करायचा होता. मी क्लासमध्ये कोणीच नाही, चांगली गोष्ट आहे. कारण की मी जो आज शॉर्ट अपलोड करणार आहे, मला त्यासाठी ऑडिओ रेकॉर्ड करायचं आहे. तरी ॲटलिस्ट माझा व्हॉईस रेकॉर्ड झाला पाहिजे. ह्यात पण नाही ना झालं. माझ्याकडे ऑप्शन नाही नवीन माईक घेण्याशिवाय. त्याचा माईक ॲक्च्युली कुठे आहे पण मला माहीत नाही. दादाच्या त्या व्हिडिओ बघेल त्यातला कळेल की त्याचा हेडफोन माझ्याकडे होता. ठीक आहे, आता मी टाईमलॅप्स लावते आणि माझं थोडं काम करते जोपर्यंत माझ्या फ्रेंड्स येत नाही तोपर्यंत, कारण की मी तोपर्यंतच रेकॉर्ड करू शकते. आता टाईमलॅप्स एन्जॉय करा. मी आता जस्ट घरी आले आणि मी आता रेकॉर्ड करणं विसरून गेली होती. मला भूक लागली म्हणून मी बिस्किट खाते. आता मी जेवणार आहे. वाजलेत 3:30ला 5 मिनटं कमी आहेत. व्लॉगिंग कसं करतात यार? मी एक तर डाव्या हाताने व्लॉगिंग करते. मला माहीत नाही का, पण मी सगळं लेट शूट करते. मी आत्ता जेवली आहे आणि मी ते शूट करायचं विसरून गेलेली, कारण की मी यूट्यूब व्हिडिओ बघते. हाच माझा प्रॉब्लेम आहे की मी क्लासमधून येते, जेवते, रील्स बघते, यूट्यूब व्हिडिओ बघते आणि मग सो जाणे का, फिर शाम को उठणे का. मग असं पण माझा प्लॅन आहे की मी कपडे चेंज करेन माझे, जे मी क्लासला घालून गेले होते ते, आणि मी झोपणार आहे. मी मगाशी ही गोष्ट रेकॉर्ड करणं म्हणजे मला रेकॉर्ड करता आली नाही. मी सकाळी गेट रेडी विथ मी शूट केला होता ह्या आउटफिटचा, पण मी तो एडिट केला क्लासमध्ये गेल्यानंतर, कारण की क्लासमध्ये मी लवकर पोहोचले होते आणि क्लासमध्ये कोणी नव्हतं तेव्हा मी एडिटिंग केलं. पण मी ह्याच फोनवरती एडिटिंग करत असल्यामुळे मला ते शूट क्लिप नाही करता आले की मी एडिटिंग करते असं. तर मी एडिट केलं आहे आणि मी आता संध्याकाळी अपलोड करेन. आता मी त्याचा व्हॉइस ओव्हर पहिला रेकॉर्ड करणार आहे, देन मी झोपणार आहे कपडे चेंज करून. सो संध्याकाळी आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:30. मी 5:30 वाजता उठली होती, चहा प्यायली आणि रिलेटिव्ह झाले होते, मग मी त्यांच्यासोबत बोलत बसली होती. सीन असा झाला आता की मी सकाळपासून क्लिप शूट केल्या, पण मी एडिटिंग करत होते तो व्हिडिओ आणि मला ही गोष्ट कळाली की तो व्लॉगसारखा व्लॉग नाही वाटते. म्हणजे जसं बाकीच्या व्लॉगर्सचा वगैरे व्लॉग वाटतो किंवा बाकीचे जे लोक व्लॉग बनवतात त्यांचा व्लॉग जसा वाटतो तसा माझा व्लॉग नाही वाटत आहे, कारण की समथिंग वॉज डिफरंट इन दिस. तर मला तर समजत नाही की मी काय करू, कारण की मला नाही माहिती यार व्लॉग कसा बनवायचा. मला हेच नाही समजत आहे की मी कोणत्या क्लिप शूट करू, कोणत्या त्या व्हिडिओमध्ये असल्या पाहिजे आणि काय नाही पाहिजे. शिकते मी, स्टील ट्राईंग माय बेस्ट. मी सकाळपासून इतक्या वेळा डिमोटिवेट झाली आहे की मी शूट केलेल्या व्हिडिओ क्लिप्स टाईमलॅप्स बघते आहे आणि मला असं वाटते की यार हे मी नाही व्हिडिओमध्ये टाकू शकत, हे मी नाही व्हिडिओमध्ये टाकू शकत, मी हे नाही करू शकत, मी ते नाही करू शकत. बट स्टील मी असं आहे की मी रात्रीपर्यंत रेकॉर्डिंग करणार आहे. मी एडिटिंग पण करते, शूट करते त्याच्यासोबत. मी आता शॉर्ट्स अपलोड केला आहे. शॉर्ट्सला पहिल्या आता मी 15 मिनिट्स आधी मी अपलोड केलं आहे. व्ह्यूज नाही आलेल्या एवढा काही खास, 7-8 व्ह्यूज होत्या मगाशी मी बघितलं तेव्हा, आणि मी त्यामध्ये मी अजून जास्त डिमोटिवेट झाली. ठीक आहे, मी तोच शॉर्ट व्हिडिओज बनवला होता, तो मी इंस्टाग्रामला अपलोड केला माझे इन्स्टा पेजवरती. स्टील त्याला व्ह्यूज नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यावरती पण कमी व्ह्यूज आहेत, त्याच्यामुळे पण मी डिमोटिवेट झाली.
पण मी काय विचार केला की मी आता एवढे एफर्ट्स केलेत. मी सकाळी गेट रेडी विथ मी शूट केला आहे, मी दुपारी क्लासमध्ये बसून तो एडिट केला आहे, मी व्हॉइस ओव्हर दिला आहे घरी आल्यानंतर त्याचा, मी आता तो अपलोड केला एडिट करून. आता मी हा व्हिडिओ शूट करते जेव्हा की मला माहिती आहे की तो तसा नाही झालेला जसा मला हवा आहे, तो नाही वाटत आहे बाकीच्या ब्लॉगसारखा. बट स्टील मी शूट करणार आहे, मी एडिट करणार आहे, मी पोस्ट करणार आहे. कारण की मी जेवढ्या वेळी गोष्ट बोलेन ना की हे नाही चांगलं वाटत आहे, हा नाही अपलोड करण्यासारखा, मी ह्याच्यापेक्षा बेटर करू शकत होते, नाही, मला जे मी शूट केले ते मला अपलोड करायचे. भले 10 लोक बघू देत, पण मी ते अपलोड करणार आहे. कारण की मला मोटिवेट करणारी एवढी पब्लिक आहे, लाईक जेन्युइनली. मला माझे एका फ्रेंडने मला कालपासून कॉल करते ती, आणि ती मला एवढं मोटिवेट करते की तू असं कर, तू हे असं कर, तू हे असं बोल, ते भारी वाटेल, तू हे असं कर. आणि माझ्या मम्मीने माझा कालचा जो व्हिडिओ बघितला, जो इंट्रोडक्शन व्हिडिओ होता, माझी मम्मी एवढी, म्हणजे तिला समजत नव्हतं की मी नक्की काय रिॲक्ट करू. कारण की मी तो व्हिडिओ रँडमली बनवला आहे, नोबडी नोज अबाउट दिस. मला स्वतःला माहिती नव्हतं की मी काल तो व्हिडिओ शूट करणार आहे, मी तो व्हिडिओ एडिट करणार आहे, मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे. मी रँडमली बनवला, रँडमली शूट केला आहे, रँडमली एडिट केला आहे, त्याच्यामध्ये जास्त काय एडिटिंग पण नाही आहे. तरी पण त्या व्हिडिओला आत्ता, म्हणजे मी आत्ता बघितलं YT स्टुडिओला, तेव्हा 52 व्ह्यूज आहेत. जर का 50 माणसं माझ्या समोर उभे राहिले तर मी ऐकू शकेन त्यांचं? ती 50 माणसं मला ऐकतायत, ती माझी बडबड ऐकतायत. आणि मला ही गोष्ट सगळ्यात जास्त मोटिवेट करते की नाही, मिलियन्स जाऊ दे, 1000 जाऊ दे, लाखो पण गेले, 50 माणसं माझे व्हिडिओ बघतायत. आणि माझी लिटरली मी 3 मिनिट एवढी बडबड केली आहे की मला एडिट करताना तो व्हिडिओ ऐकायचा कंटाळा आला होता. आणि त्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला आहे, त्यांनी लाईक केले. भाई, म्हणजे मी काय बोलू. पण मी आता ठरवलं की मी रात्रीपर्यंत शूट करणार आहे. मी जसं जसं शूट करते मी तसे क्लिप्स एडिट पण करते साथ, जेणेकरून मला लोड नको व्हायला. कारण की मला उद्या हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. संडेचा मी व्हिडिओज शॉर्ट पण नाही अपलोड करणार आहे आणि लॉंग फॉर्म व्हिडिओ पण नाही अपलोड करणार आहे. कारण की एक दिवस तरी मला रेस्ट पाहिजे. कारण की माझं मंडे टू सॅटर्डे, तसं पण मला क्लास असतो, कॉलेज असतं. आज तर माझं नव्हतं कॉलेज, व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. मी आज गेली नव्हती कारण की माझे लेक्चर्स नव्हते. मग माझं मंडे टू फ्रायडे तरी मी कॉलेजला जाते, सॅटर्डेला मला नाही जायला मिळतं. पण कॉलेजला जायचं, क्लासला जायचं, यायचं, एडिटिंग करायचं, शूट करायचं. कारण की शॉर्ट व्हिडिओ पण मला अपलोड करायचा आहे. मग त्यामुळे संडे सुट्टी, संडेला अपलोड्स नाही. तुम्ही पण निवांत चिल करा. उद्या हा व्हिडिओ अपलोड पण करायचा आहे. उद्या संध्याकाळी मी व्हिडिओ अपलोड करेन, जसं मी परवा केला होता 8-8:30ला, म्हणजे काल केला होता ॲक्च्युली 8-8:30ला. मी तसंच हा पण व्हिडिओ अपलोड करेन संध्याकाळी. तर येस, आता टाईम लॅप्स एन्जॉय करा. हॅलो गाईज, इट्स 10:30 आणि माझं जेवण झालं आहे. आता मी म्हटलं की शूट करूया आणि सांगूया तुम्हाला की हाच होता व्हिडिओ, ज्यामध्ये मी जास्त काही शूट पण नाही केलं. कारण की मला समजतच नव्हतं की मी काय काय शूट करू. मी हा खूप इन डिटेल ब्लॉगने बनवलेला. मी जस्ट सांगितलं तुम्हाला की मी हे करते, मी इकडे चालली आहे, मी हे केलं आहे, असं. हाच होता आजचा व्हिडिओ. ह्याच्यामध्ये अजून काही नाही आहे. इथे मी व्हिडिओ हा एंड करते. आणि तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये काय काय बघायला आवडेल. मी ट्राय करीन की मी तुम्हाला तो कॉन्टेंट माझ्या चॅनलवरती देऊ शकेन. तर बाय बाय, गुड नाईट, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.